नमस्कार मैत्रिणींनो, संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। संक्रांतीची वाणं काय लुटायची त्याची तुमची तयारी जोरदार सुरू असेल आणि तुमचं सगळ्यांचं ठरलं आहे का अजून ठरायचं आहे ते मला कमेंट करून सांगा। आणि आज मी तुम्हाला ज्या एक वेगवेगळ्या आयडिया देणार आहे तर त्याच्यामध्ये अजिबात एकही वस्तू मी प्लास्टिकची तुम्हाला दाखवणार नाहीये। तर मी तुम्हाला वेगवेगळ्या वस्तू दाखवते। तुमचं किती बजेट आहे त्याप्रमाणे तुम्ही त्या वस्तू देऊ शकता। अगदी 5 ते 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत तुमचं जेवढं बजेट असेल, अक्षरशः इतक्या वस्तू असतात आणि अजिबात प्लास्टिक न वापरता आपण भरपूर वेगवेगळ्या आणि अतिशय उपयोगाच्या वस्तू लुटू शकतो। मी दरवेळेला सांगते, मी आता परत एकदा तुम्हाला सांगते की गेली 35 वर्ष मी हळदी कुंकू करतेय, पण एकदा सुद्धा मी एकही प्लास्टिकची वस्तू कधीही आतापर्यंत लुटलेली नाहीये। तर मी काय काय लुटले ते मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे, पण यावेळेला मी तुम्हाला अजून काही थोड्याशा वेगळ्या वस्तू दाखवण्याचा प्रयत्न करते। हे जे आहे ते मोबाईल पाऊच आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या रेंजचे मोबाईल पाऊच मिळतात। म्हणजे मी तर अगदी असे डिझायनर किंवा आपण एम्ब्रॉयडरीचे वगैरे म्हणतो तर ते आणखीन याच्यापेक्षा सुद्धा खूप स्वस्त होते आणि हे तुमच्याकडे तुमच्या गावात कितीला मिळतं मला माहिती नाही, पण तुमच्या बजेटमध्ये जसं बसेल तसं तुम्ही मोबाईल कव्हर देऊ शकता, कारण मोबाईल कव्हर अतिशय उपयुक्त असतं। त्यानंतर हे आहे मोबाईल होल्डर। आता तुम्ही म्हणाल हे प्लास्टिकचं आहे, बरोबर आहे, पण याच्यामध्ये स्टीलचं पण मिळतं, मी बघितलेलं आहे। आता हे मला प्रेझेंट आलेलं आहे, पण असंच स्टीलचं मिळतं की ज्याच्यामध्ये आपण मोबाईल घेऊन चार्जिंगला लावू शकतो। तर ते जर तुम्हाला देता आलं तर तुम्ही नक्की द्या। त्यानंतर सगळ्यात उपयुक्त आणि इको फ्रेंडली वस्तू असतात त्या म्हणजे काचेच्या किंवा चिनी मातीच्या। तर काचेच्या वस्तू काचेच्या वस्तू इको फ्रेंडली असतात, पण थोड्याशा लुटायला अवघड असतात, जड वगैरे असतात। पण तुम्हाला जर शक्य झालं तर प्लास्टिकपेक्षा केव्हाही काच तुम्ही प्रिफर करा आणि काचेमध्ये भरपूर व्हरायटीज आहेत। आता हा मग आहे किंवा अगदी छोट्या छोट्या काचेच्या बाटल्या पण आहेत। कितीतरी रेंज आहेत या बाटल्यांमध्ये, अगदी 13 रुपयापासून ते 40, 50, 60 तुम्हाला जेवढं तुमचं बजेट असेल तेवढ्या तुम्ही या बाटल्या लुटू शकता। त्याच्यानंतर हे आहे स्टीलचं कंटेनर, स्प्रिंकलर आहे हे, आणि याच्यामध्ये तुम्ही काही पण भरून देऊ शकता। याच्यामध्ये मिऱ्याची पूड घालू शकतो किंवा चिली फ्लेक्स म्हणा, मीठ म्हणा, तुम्ही आता अर्थात मीठ स्टीलच्या याच्यामध्ये घालता येत नाही, तर असं चिनी मातीचं सुद्धा मिळतं, तर ते तुम्ही लुटू शकता। काय होतं, प्लास्टिकचं का आपल्याला आकर्षण पडतं तर त्याच्यामध्ये खूप रंगीबेरंगी असे व्हरायटीज असतात। तर चिनी मातीमध्ये सुद्धा तसेच रंगीबेरंगी आपले भरपूर ऑप्शन्स असतात, तर ते पण तुम्ही देऊ शकता। त्यानंतर हे मी एकदा केशराच्या डब्या आहेत ह्या, केशराच्या डब्यांमध्ये सुद्धा अगदी मी तर आता परवा काहीतरी 0.2 ग्रॅमची सुद्धा डबी बघितली। हा पण खूप अगदी उपयुक्त ऑप्शन्स आहे। जे खाण्याचे पदार्थ आहेत ना तर ते लुटणं सगळ्यात चांगलं असं मला वाटतं, कारण ते वापरून संपून जातं, अजिबात कुणाला ते जास्तीचं होत नाही किंवा वाया जात नाही। तर ही एक केशराची डबी आहे, ही मला मिळाली होती 100 रुपयाला, पण याच्यापेक्षा छोटी डबी सुद्धा मिळते, तर तुम्ही हा पण ऑप्शन घेऊ शकता। त्याच्यानंतर वेगवेगळ्या अशा अत्तराच्या बाटल्या मिळतात, तर त्या अत्तराची बाटली सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लुटू शकता। हा आहे वेट वाईप्स, आपण नेहमी वापरतो, हे अतिशय उपयुक्त आहे, मेकअप काढायला वगैरे आपल्याला उपयोगी पडतं। तर हे तर मला एकदा 29 रुपयाला मिळालं होतं। याच्यामध्ये सुद्धा कमी क्वांटिटी असलेले आहेत, जास्त क्वांटिटी असलेले आहेत, तर ते पण तुम्ही तुमच्या बजेटप्रमाणे देऊ शकता। त्यानंतर एक छान हेल्दी ऑप्शन म्हणजे आता मला हे फुटाणे मिळालेले आहेत। हे वेगवेगळ्या फ्लेवरचे फुटाणे हल्ली मिळायला लागलेले आहेत। आपण सगळ्यांना सांगतो फुटाणे खा, प्रोटीन्स असतात वगैरे, पण ते खाल्ले जात नाही। तुम्ही जसे वेगवेगळ्या फ्लेवरचे जर फुटाणे दिले तर ते तुमच्या मैत्रिणी खातील सुद्धा, आणि हा छान हेल्दी ऑप्शन आहे। आणि ह्याच्यामध्ये लिंबू, पुदिना आणि चीज असे 2 ऑप्शन मला मिळालेले आहेत, तुम्हाला आणखीन सुद्धा जास्त ऑप्शन मिळू शकतात। त्यानंतर आपण किचनमध्ये जेव्हा काम करतो तेव्हा एकतर आपण जेव्हा स्क्रबर किंवा तारेची घासणी वापरतो तर त्याच्याने स्क्रॅचेस पडू शकतात, फ्रीजला किंवा कुठल्या गॅसला सुद्धा एखाद्या वेळेला चरे पडतात, तर ह्याच्याने खूप छान व्यवस्थित स्वच्छ होतं। हे मी वापरलेलं आहे, मी कुठल्याही कंपनीची ॲड वगैरे करत नाहीये, पण हा एक चांगला ऑप्शन मला वाटतो। हा चांगला काहीतरी डझनाच्या पाऊचमध्ये येतो, तुमच्या बजेटप्रमाणे तुम्ही याच्यातले किती द्यायचे ते तुम्ही ठरवू शकता। त्यानंतर आता हे एक तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असेल, आपण कट्टा वगैरे पुसायला ह्याचा खूप चांगला उपयोग होतो। एकतर कट्टा खूप स्वच्छ होतो आणि अजिबात, आणि हे कापड आपण परत परत धुवून वापरू शकतो। त्यानंतर जे कापड आपण घरामध्ये इतके दिवस वापरत होतो तर ते किती वेळा धुतले तरी त्याला एक प्रकारचा कुबट वास येतो, तो या कापडाला येत नाही, आणि काही दिवस वापरल्यानंतर आपण हे फेकून नवीन कापड काढू शकतो। तर हा पण खूप चांगला ऑप्शन आहे। हा छान असा मोठा रोल मिळतो आणि याच्यामध्ये असे कट करू शकतो आपण चौकोन, ते पण तुमच्या बजेटप्रमाणे किती द्यायचे ते तुम्ही ठरवू शकता।
हे असे लाकडी 3चा 2चा 1चा असे सेट मिळतात. हे मी डीमार्टमधून 3 याचा सेट आणलेला आहे. हा पण खूप उपयोगी आहे. कारण काय होतं, आपण जेव्हा कढईमध्ये एखादी वस्तू भाजायला ठेवतो आणि त्याच्यामध्ये जर एखादा धातूचा चमचा ठेवला तर तो तापतो. त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळेला बाजूला काढून ठेवावा लागतो. पण हे जर चमचे वापरून आपण काहीही भाजायला घेतलं तर हे काढावं लागत नाही, कारण हे तापत नाही. त्याच्यानंतर हे हलकं असल्यामुळे आपल्याला भाजायला पण वस्तू सोप्या जातात. हे असे काही छोटे चमचे सुद्धा लाकडी मिळतात. हे पण खूप उपयोगी आहेत. लोणच्यामध्ये, मिठामध्ये आपण घालू शकतो. कारण मिठामध्ये एकतर प्लॅस्टिकचे घालावे लागतात किंवा स्टीलचे घातले तर काळे पडतात. तर हे चमचे मला मिळालेत. असे चमचे जर तुम्हाला कुठे मिळाले तर ते पण तुम्ही आणू शकता. त्यानंतर आपण सध्या सारखं इको फ्रेंडली म्हणतो ना, तर प्रत्येक वेळेला आपण घरामध्ये प्लॅस्टिकचे चमचे वापरतो यूज अँड थ्रोसाठी. तर त्याच्यासाठी सुद्धा हे लाकडी चमचे खूप छान आहेत. ह्या काही निरीच्या पिना आहेत. ह्या पण आपल्याला उपयोगी येऊ शकतात. ह्याच्यामध्ये पण खूप रेंज आहे. तुम्ही घेईल तशा ह्या साडीच्या पिना किंवा निरीच्या पिना मिळू शकतात तुम्हाला. तर त्या पण तुम्ही असं कॉम्बो करून पण देऊ शकता, वेगवेगळं एखादा वेगवेगळ्या कलरचं किंवा स्टोन असलेलं वगैरे. हे आहे नेलपेंट रिमूव्हर. ही पण अतिशय उपयोगी वस्तू आहे, कारण आपण सगळेजण आता नेलपेंट लावतो आणि नेलपेंट रिमूव्ह करायला आपल्याला नेलपेंट रिमूव्हर टिश्यूचा वापर करावा लागतो. तर हा पण एक खूप चांगला ऑप्शन आहे. आता हे प्लॅस्टिकचं आहे, हे पण तुम्हाला स्टीलचं मिळालं तर बघा. हे ड्रायफ्रूट स्लायसर आहे. हिवाळा चालू आहे, आपण बऱ्याच पदार्थांमध्ये ड्रायफ्रुट्स वापरत असतो. तर ते विळीने चिरण्यापेक्षा ह्याच्यामध्ये जर ड्रायफ्रुट्स घातले तर ते एकसारख्या आकाराचे ड्रायफ्रूटचे तुकडे होतात. तर हे पण तुम्हाला स्टीलमध्ये मिळालं तर बघा, हा पण एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर ह्या पिना, ह्या तर अतिशय उपयुक्त आहेत, कारण कितीही आणल्या तरी त्या ऐन वेळेला कुठं जातात आपल्या लक्षात येत नाही. तर ह्या पण पिना तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे जर काही असे जरीच्या कापडाचे तुकडे असतील, एखादी मैत्रीण तुम्हाला असे छोटे पाऊच शिवून देणार असेल, मी मागं पण सांगितलं होतं जसं आपण पिशव्या शिवून घेऊ शकतो. एखादी आपल्यामधलीच कुणीतरी ही असं हौसेने शिवून देणारी असते तर तिला काम पण मिळेल आणि हे दिसायला पण खूप छान दिसतं, शिवायला पण सोपं आहे आणि आपल्याला चिल्लर ठेवायला वगैरे याचा उपयोग होतो. रुमालाचा पण खूप छान ऑप्शन आहे, कारण रुमाल पण आपल्याला सतत लागतच असतात. असे रंगीबेरंगी रुमाल आपण आणू शकतो. हे पण तुमच्या बजेटप्रमाणे मिळू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही 2, 3, 4 तुम्हाला कसं तुमचं बजेट आहे त्याप्रमाणे याचा पण कॉम्बो देऊ शकता वेगवेगळ्या कलरचा. त्याच्यानंतर हे रुमाल वापरून मी तुम्हाला आणखीन काही वस्तू दाखवणार आहे, पण मी ते नंतर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन. आणि ओटीसाठी नेहमी आपण प्लॅस्टिक वापरतो, पण माझ्याकडे मी नेहमी अशा कागदी पिशव्या आणते. तर कागदी पिशव्या वापरून तुम्ही याच्यामध्ये एखादी कुठली पण वस्तू घालून देऊ शकता. याला छान रॅप करू शकता आणि ते पण तुम्ही लुटू शकता. आता जसं मी उदाहरणार्थ मी यावेळेला वेलदोडे आणलेले, तर हे वेलदोडे मी एखाद्या पिशवीमध्ये घालून गुंडाळी करून त्याला वेगवेगळ्या प्रकारचं पॅकिंग करून देऊ शकते, जे मी तुम्हाला म्हटलं की मी पुढच्या वेळेला दाखवीन. आणि हे वेलदोडे त्याच्याऐवजी वेगवेगळे ड्रायफ्रुट्स तुम्ही घेऊ शकता, तुम्ही चॉकलेट्स देऊ शकता त्याच्यामध्ये. पण मी असं सांगेन की प्लॅस्टिकच्या पिशव्यांच्या ऐवजी अशा कागदी पिशव्या वापरा. त्यानंतर अगदी घरामध्ये जे आपल्याला गिफ्टचे पेपर येतात, घोटीव कागद ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्यापासून आपण खूप छान असं डिझायनर आहेराचं पाकिट तयार करू शकतो. ते पण मी तुम्हाला नंतर पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवीन. त्यानंतर अक्षरशः आपण म्हणतो की आता ऑनलाईन इतक्या वस्तू, इतक्या विविध वस्तू मिळतात आणि बजेटप्रमाणे मिळतात. त्याच्यानंतर डिस्काउंट असतो त्याच्यावर, तर ते पण खूप चांगलं ऑप्शन आहे. नेल आर्टचे सुद्धा काही अगदी छोटे छोटे पॅकिंग मिळतात, तर ते पण तुम्ही देऊ शकता. त्यानंतर हेल्दी आपण असं सारखं सध्या ऐकत असतो, तर गुळाची पावडर मिळते बघा, त्याचे पण वेगवेगळे पाऊच मिळतात. गुळाच्या ढेपेपेक्षा सुद्धा मला असं वाटतं गुळाची पावडर जर लुटली तर ती वापरली जाईल. त्यानंतर चिनी मातीच्या, तर मी तुम्हाला आधी जसं सांगितलं खूप रंगीबेरंगी आणि खूप छोट्या छोट्या वस्तू मिळतात, सर्ट असतात त्याच्यामध्ये. सूपसाठी आपण नेहमी आता प्लॅस्टिकचे चमचे वापरतो, तर चिनी मातीचे चमचे जर मिळाले तर ते सुद्धा लुटायला खूप चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर जे मेकअपचे शौकीन असतील, ज्यांना त्याची आवड असेल, तर छोट्या छोट्या लिपस्टिक असतात, आयलायनर असतात, काजळ असतात, तर ते पण तुम्ही लुटू शकता. त्याच्यानंतर मला खूप सगळ्यात यावर्षी आवडलेला जो ऑप्शन आहे तो साडीच्या पिनऐवजी असे बटन निघाले. जशी फिरकी असते ना कानाला, आपण कानातलं घालून मागून फिरकी लावतो, तर तसं साडीच्या पदराला ते बटन आहेत. आत्ता माझ्याकडे त्याचा फोटो नाही आहे किंवा मी आणलेले नाही आहे, पण त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईन. तो खूप छान ऑप्शन आहे आणि खूप हटके आहे, कारण अजून तो इतका पॉप्युलर झालेला नाही. त्याच्यावर ते पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये खूप कलर आहेत, वेगवेगळे डिझाईन पण आहेत, तर तो पण ऑप्शन छान आहे. त्याच्यानंतर मी मागच्या वेळेला तुम्हाला एकदा सरस्वतीचं फ्रीज मॅग्नेट दाखवलं होतं, तर असं आपण कस्टमाइज पण करून घेऊ शकतो. म्हणजे आपलं एखाद्या गावाचं वैशिष्ट्य किंवा काहीतरी आपण असं कुणाकडनं तरी ते फ्रीज मॅग्नेट तयार करून घेऊ शकतो. फूडचे असतील, खूप सुंदर सुंदर मिळतात ते सुद्धा.
तर फ्रीज मॅग्नेटचा पण एक छान ऑप्शन आहे. त्याच्यानंतर हेल्दी मी सारखं सांगते तर 7 सीड्सचा मुखवास मिळतो, मी एका ठिकाणी बघितला होता. तसे एरवी आपण जरी सीड्स खा वगैरे म्हणतो, म्हणजे आपण पंपकिन सीड्स म्हणतो किंवा सूर्यफुलाच्या बिया म्हणतो, मेलन सीड्स म्हणतो, तर त्या खाल्ल्या जात नाहीत. तर त्याचा मुखवास मिळतो, तर त्याचे पण छोटे छोटे पाऊच तुम्ही लुटू शकता. त्याचा व्हिडिओ पण मी याच्या आधी केला आहे, त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन. तर तुम्ही घरी पण करू शकता, त्याच्यात काहीच वेळही जास्त लागत नाही आणि काही अवघड पण नाही आहे. तर ते पण करून तुम्ही छोटे छोटे पाऊच करून लुटू शकता, तो पण एक छान ऑप्शन आहे. त्यानंतर मागं माझ्याकडे ना भिंतीला ग्रिल न पाडता खिळे एका ठिकाणी मला मिळाले होते, ते परत मला दिसले नाही. पण ते जर तुम्हाला कुठं ऑनलाईन मिळाले तर बघा, कारण प्रत्येक वेळेला आपल्याला घरात खिळे मारावे लागतात आणि प्रत्येक वेळेला ड्रिल करणं वगैरे शक्य नसतं. तर ते जर खिळे तुम्हाला मिळाले तर बघा. त्याच्यानंतर जे चांगल्या क्वालिटीचे हुक असतात की जे चिकटतात भिंतीवर किंवा कपाटावर, तर ते पण आपल्याला सारखे लागत असतात, किचनमध्ये लागतात, कपाटाला लावायला लागतात. तर ते पण तुम्ही नक्की तो ऑप्शन ट्राय करू शकता. यावर्षी मी फ्रीजमध्ये ठेवायच्या पिशव्या, म्हणजे वेगवेगळ्या भाजीचे त्याच्यावर चित्र असलेलं, तर त्या पिशव्या मी बघितल्या, तर तो पण एक खूप छान ऑप्शन आहे. आणि तसाच एक पैठणी साडीसाठी एक असं कापडी मला हे मिळालेलं आहे, आत्ता माझ्याकडे नाही आहे, मी तुम्हाला परत नंतर दाखवीन. तो जे पैठणी आपण सगळेजण आपण ऐकतो की पैठणी ठेवताना आपण सुती कापडामध्ये ठेवावी, तर ती छान अशी सुती साडी कव्हर आहे ते, तर ते पण तुम्हाला मिळालं तर बघा. फ्रीजच्या पिशव्या एक चांगला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर रेडी रांगोळीचे प्रकार मिळतात की जे वेगवेगळ्या प्रकारे आपण अरेंज करू शकतो. त्याच्यामध्ये प्लॅस्टिक नाही आहे, ते साधारण कुठल्या तरी कागदी असे ते रांगोळीचे प्रकार आहेत, ते वेगवेगळे अरेंज करता येतात. त्याच्यानंतर एक रांगोळीचे साचे मिळतात की ज्याच्यामध्ये आपण रंग भरू शकतो आणि ते रंग काढून परत आपण दुसरे पण भरू शकतो. आता कुणाला वेळ नसतो रांगोळी काढायला वगैरे, तर तो पण एक चांगला ऑप्शन आहे, कारण वेगवेगळे रंग भरून आपण वेगवेगळ्या रांगोळ्या त्याच्याने काढू शकतो. पेंडंट सेट असतात, ब्रेसलेट असतात, तर हा पण तुमच्या जर बजेटमध्ये बसत असेल तर ते पण तुम्ही देऊ शकता. कारमध्ये जे हँगिंग असतात छोटे छोटे क्यूट असे, अगदी काही देवाचे असतील किंवा काही बनी वगैरे असतात, ते पण तुम्हाला देता येतील. फ्रेशनर असतात छोटे छोटे कारमध्ये लावायला, किंवा ते पण तुम्ही घरात पण लावू शकता, तर तो पण एक चांगला ऑप्शन आहे. ताटाभोवतीच्या ज्या महिरपी असतात, तर त्या पण कुणी जर घरगुती करून दिल्या तर तो एक खूप चांगला ऑप्शन आहे. तर मी असे अनेक ऑप्शन तुम्हाला सांगितलेले आहेत. ह्याच्यापैकी तुम्ही कुठला ऑप्शन वापरणार आहे, की तुम्ही काय आणणार आहे हळदी कुंकवासाठी, ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यापैकी तुम्हाला वेगळं काही जर सुचलं असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा, मला ऐकायला नक्की आवडेल. आणि परत एकदा येत्या संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. याच्यात त्या जमेल त्या लिंक मी तुम्हाला देईन, नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला परत लिंक त्याच्या देईन, आत्ता जर दिली नाही तर परत एकदा संक्रांतीच्या शुभेच्छा आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.